नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं पब्लिक सपोर्ट न्यूज इंडिया। मुंबई धारावी पुनर्भीषण प्रोजेक्ट को लेकर मलाड में हुआ धरना प्रदर्शन। बताया गया कि मलाड में पहले से ही रोड और पानी की काफी समस्याएं हैं, जहां पर मूलभूत सुविधाओं की काफी कमी है। यहां पर अब और भी लोगों को लाकर अगर बसाया जाता है तो यहां पर और भी कमियां होगी। इस वजह से मलाड के लोगों ने आज यहां अक्सा गांव और मालवानी पुलिस स्टेशन में एमएलए असलम शेख के गाइडलाइन पर धरना प्रदर्शन किया और धारावी के लोगों को बसाने का विरोध किया। महेश पाटील साहेब तुम्ही इथे उभा ना, तुम्ही पाठवत या विभागाचे डीसीपी मोहिते साहेब, एसीपी पडवी मॅडम आणि आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस ठाण्याचे नगरकर साहेब आणि सर्व पोलिसांनी, महिला पोलिसांनी आज आपलं सहकार्य केलं। आपल्यावर कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती केली नाही। त्यांचं पण एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करा। आणि या
यानंतरची पुढची रूपरेषा असेल ते आपले आमदार अस्लम शेख साहेब सांगतात. धन्यवाद. सर्वप्रथम सगळे इथे आले. शासनाने आपण इथे आता ऐका, जर ऐका हो ताई, मला 5 मिनिटं ऐकून घ्या फक्त. आज सरकारतर्फे जोर जबरी करीने इथे सर्वे करायचा प्रयत्न केला होता. सर्वेअरने टाइम दिला होता 9:30 वाजता, 10 वाजता पोहोचणार, पण ते लवकर पोहोचले. आणि आजूबाजूची जागाचे जे मालक होते त्यांनी त्याचा ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे. कोर्टाचे आदेश असताना सुद्धा कलेक्टरनी त्याची दखल घेतली नाही, हे आज समोर दिसण्यात आले आहे. आम्ही आज DCP साहेब आणि बाकीचे पोलीस अधिकारी आणि ते CTSOना हेच सांगितलेलं आहे, तुम्हाला जे करायचं असेल ते कायदेशीर करा, बळजबरीचा उपयोग आमच्यावरती करू नका. आम्ही इथे राहणार आहे आणि मरणारी लोक आहे, आम्ही इथे घाबरणारी लोक नाही. जे तुम्हाला करायचं असेल कायदेशीर करा, नाहीतर करायचा प्रयत्न करू नका. ही जे जागा आहे ते जागेच्या संदर्भामध्ये कोर्टाने 4 आठवड्यामध्ये ते मुक्तेश्वर सोसायटीला आदेश दिलेले आहेत. त्या हिशोबाने सरकारने त्याचा निर्णय घेतला पाहिजे. ते निर्णय न घेता कलेक्टर जोरजबरी करायचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचं आहे. परवा दिवशी आपली मिटिंग झाल्यानंतर मी कलेक्टर साहेबांना विचारलं की तुम्ही थांबवावा, आम्ही सगळे ग्रामसंस्था आणि मलाडकरची लोक जाऊन मुख्यमंत्री साहेबांना भेटू, रेव्हेन्यू मिनिस्टर साहेबांना भेटू, त्यांच्याबरोबर चर्चा करू, त्याच्यानंतरच तुम्ही करा. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मला साहेब करता येणार नाही, मला शासनाचा आदेश आहे. तर मी आज एवढंच